अपशकुनी आहेस तू, अपशकुनी. सकाळी सकाळी तुझं तोंड बघितलं, आता सगळा दिवस माझा खराब जाणार. जन्मल्या जन्मल्या स्वतःच्या आई बापाला खाऊन बसली. चल ज्योती बाळा, आतमध्ये चल. गावातले लोक जिला अपशकुनी म्हणून सतत टोमणे मारत राहायचे. चिमुकलीचं नाव आहे अंबा. अंबाचा जेव्हा जन्म झाला तेव्हाच तिची आई मरण पावली आणि काही दिवसातच तिचे वडीलही तिला सोडून गेले. अंबा आपली आजी आणि काका काकींबरोबर राहत होती. अंबाची आजी सुरुवातीपासूनच तिला दुर्गा मातेच्या गोष्टी सांगायची. जेव्हा कधी अंबा दुःखी व्हायची तेव्हा तिची आजी तिला दुर्गा मातेचं ध्यान करायला सांगायची. आजी, मला सगळेजण अपशकुनी म्हणून चिडवतात. गावातले सगळे लोक मला असंच म्हणतात. तू कोणाच्याही बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. तू दुर्गा मातेचं ध्यान कर. दुर्गा माता आपल्या सगळ्या दुःखांना दूर करते माझ्या बाळा. अंबा दुर्गा मातेची प्रार्थना करतच होती. तेवढ्यातच मागून तिची काकी येते आणि तिचा कान जोरात पिळते. अच्छा, तर काम चुकार, तू इथे बसलीयेस. घरातलं हे सगळं काम तुझी आई काय वरतून खाली येऊन करणार आहे? चल उठ इथून. काकी, आई आणि बाबांना काही बोलू नकोस. तुला जे काही बोलायचं ते मला बोल. तोंड वर करून माझ्याशी बोलतीयेस? तुझी एवढी हिम्मत? आज तुझं काही खरं नाही आता. अंबाची काकी चुलीमधून जळता निखारा बाहेर काढते आणि तिच्या हातावर चटका देते. तेव्हाच अंबाचे काका आणि त्यांची मुलगी प्रज्ञा देखील तिथे येते. अगं, तू काय वेडी झालीयस का? अंबाला मारून टाकायचंय का तुला? आज मी इथून जातेच आता. राहा तुम्ही तुमच्या भाची सोबत. नाही काकी, तू घर सोडून कुठेही जाऊ नको. काका, मी ठीक आहे, मला काही नाही झालं. अंबा काकीला जाण्यापासून थांबवते, कारण तिला माहित होतं की काकी गेल्यानंतर काकाला आणि प्रज्ञाला कोण सांभाळेल. अंबा पूर्ण रात्रभर आपल्या आजीच्या कुशीत जाऊन रडत होती. असेच काही दिवस, महिने आणि वर्ष लोटली. अंबा आता मोठी झाली होती म्हणून तिचे काका तिच्या लग्नाचा विचार करत होते. सरला, मी विचार करत होतो की आता अंबाचं लग्न लावूयात म्हणून. वहिनींचे दागिने तू सांभाळून ठेवलेत ना? आधी मुलगा तर मिळू द्या. तुम्ही तर असा विचार करताय जशी काही मी चोरच आहे. तुमच्या वहिनींचे दागिने जणू काही विकून आलीये मी. जेव्हा बघावं तेव्हा एकच रट लावून बसतात. सरल्याला नेहमी असं वाटायचं की अंबाचं लग्न जर एखाद्या चांगल्या घरात झालं तर हे दागिने तिला हुंड्याच्या स्वरूपात द्यावे लागतील. एक दिवस तिला तिच्या गावातली एक जुनी मैत्रीण भेटली. तिने तिला एक स्थळ सांगितलं. म्हणलं तर मला तुझं अगदी पटतंय. तू एक काम कर, तू हे स्थळ पक्क कर. सरला, तू वेडी झालीयस का? शारदाबाईंचा तो मुलगा डोक्यानी जरा कमी आहे, तरीही तुला अंबाचं लग्न त्याच्या बरोबर लावून द्यायचंय? तुम्हाला कल्पना तरी आहे का शारदाजी किती मोठ्या घरातल्या आहेत ते? तुमची ती अपशकुनी भाची राणी सारखी राहील त्या घरात. मुलगा डोक्याने कमी असला म्हणून काय झालं? कमीत कमी चांगल्या घरात राहील ना ती. नाहीतर तुमच्या या अपशकुनी भाची बरोबर कुणीही लग्न करणार नाही आणि आपल्याला प्रज्ञाचंही लग्न करायचंच आहे ना. जर ही घरात तशीच पडून राहिली तर तिला कसं स्थळ मिळेल? काका, काकीनी माझ्यासाठी नक्कीच काहीतरी विचार केला असेल. मला हे स्थळ मान्य आहे. काकी, मी या लग्नासाठी तयार आहे. अंबा बाळा, ही तुझा फायदा घेतीये ग. तू या लग्नासाठी हो म्हणू नकोस. आजी, तूच मला नेहमी म्हणतेस ना की दुर्गा माता नेहमी माझ्या बरोबर आहे म्हणून. मग माझं वाईट कशाला होईल? अंबाचं लग्न शारदाजींच्या त्या वेड्या मुलाबरोबर होतं. अंबाची मोठी जाऊ जया, तिला अंबा अजिबात आवडत नव्हती. सुनबाई, हा हिऱ्यांचा हार मला माझ्या सासूने दिला होता. हा आमचा खानदानी हार आहे. आजपासून हा मी तुला देतीये. हिऱ्यांचा हार, तोही खानदानी? आईंनी अंबाला देऊन टाकला. आईंना हिच्यात काय एवढं दिसलंय काय माहित. ही जर अशीच आईंच्या पुढे पुढे करत राहिली तर मला तर काहीच मिळणार नाही. मग हिला घरातून बाहेर काढण्यासाठी मला काही ना काहीतरी केलंच पाहिजे. अंबा रोज दुर्गा मातेच्या मंदिरात जायची आणि तिथे आपल्या नवऱ्यासाठी, कुटुंबासाठी मनापासून प्रार्थना करायची. इकडे अंबाच्या जेठानीला एक उपाय सुचला आणि एक दिवस अंबा जेव्हा मंदिरात जात होती तेव्हाच जया सुद्धा आपल्या सासूला घेऊन मंदिरात जाऊ लागली. ताई, तुमचं नाव अंबा आहे ना? तुमचे काका त्या टेकडीच्या पायथ्याशी बसलेले तुम्हाला भेटायला येत होते, पण अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांनी मला तुम्हाला बोलवायला पाठवलंय. काका कुठे आहे? मला आत्ता घेऊन चला त्यांच्याकडे. जया तर हे सगळं आधीच जाणून होती. ती आपल्या सासूला म्हणाली, आई, अंबा तर तुम्हाला मंदिरात जायचं म्हणून सांगून गेली ना? मग ती त्या अनोळख्या मुलाबरोबर टेकडीच्या इथं कशाला गेलीये? माहित नाही ग जया, चल बघूयात तर. अंबाची सासू आणि जाऊ तिच्या मागोमाग त्या टेकडीच्या पायथ्याशी जातात. तो माणूस तिला तिथल्या एका गुहेत घेऊन गेला. अहो दादा, काका तर मला इथे कुठे दिसत नाहीयेत. अरे, एवढी पण काय घाईये? आधी माझ्या जवळ तर ये. सोडा, मला सोडा. तुम्ही हे काय करताय? मला जाऊ द्या. तू स्वतःच तर मला इथं घेऊन आलीये. तूच म्हणाली होतीस ना की तुझा नवरा वेडा आहे, तू त्याच्याबरोबर खुश नाहीयेस म्हणून. तू रोज मला इथेच तर येऊन भेटतेस आणि आज नाटक करतेस. हा हिऱ्यांचा हार तूच तर मला दिला होतास ना की हा विकून आपण दोघे इथून पळून जाऊ शकू म्हणून. का खोटं बोलताय तुम्ही? तुम्हाला लाज नाही वाटत? आणि हा हिऱ्यांचा हार तुमच्याकडे कसं काय आला?
लाज वाटली पाहिजे अंबा तुला. तू माझ्या घरची सून म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीची नाहीयेस. तू चरित्रहीन आहेस. आई, माझ्यावर विश्वास ठेवा. मी असं काहीही केलेलं नाहीये. हा माणूस सगळं खोटं बोलतोय आई. मग याच्याकडे हा हार कसा काय आला? आई ही बघावं तेव्हा जय दुर्गा मा करत असते. आता या सगळ्याचा निर्णय मंदिरातले पुजारीच करतील. हिच्या घरच्यांनाही बोलवून घेऊया. जे व्हायचंय ते तिथेच होईल. आता आपली सासू आणि जया बरोबर अंबा दुर्गा मातेच्या मंदिरात जाते. सगळी गावातली लोक तिथे जमा होतात. अंबाचे काका काकी आणि आजी देखील तिथे येते. माझ्यावर विश्वास ठेव काकी. मी अजिबात चुकीची नाहीये. मी काहीही चूक केलेली नाहीये. मी दुर्गा मातेची शपथ घेऊन सांगते, मी कसलंही पाप केलेलं नाहीये. हा माणूस खोटं बोलतोय. हे दुर्गा मा, तुला तर माहितीये ना मी कुठलंही पाप केलेलं नाहीये. लहानपणापासून आतापर्यंत सगळेजण मला अपशकुनी म्हणून बोलत आलेत, पण मी काहीही बोलले नाही, कारण मला माहितीये तू माझ्या बरोबर आहेस. तुला जर खरंच माझ्या भक्तीची कदर असेल तर माझी रक्षा कर माते. मला वाचव माते. अंबा बिचारी खूप रडत होती. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. अचानक मंदिरातल्या घंट्या वाजू लागतात. सगळे गाववाले बघतात की दुर्गा मातेच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ते अश्रू वाहत असतानाच बघता बघता सगळ्या गावामध्ये पूर येतो आणि हे पाणी सगळ्या गावभर पसरतं. आपल्याकडून खूप मोठी चूक झालीये. आपण दुर्गा मातेला दुखावलं आहे, म्हणूनच दुर्गा मातेच्या डोळ्यात आज अश्रू आहे. आता या भयंकर संकटापासून आपल्याला कोण वाचवणार? मला माफ करा, मी या पाण्यात बुडतोय. मी त्या जयाच्या सांध्यावरूनच हे सगळं केलं होतं. तिनेच मला हा हिऱ्यांचा हार आणून दिला होता. मला वाचवा, मी पाण्यात बुडतोय. आम्ही अंबावरती चुकीचे आरोप केले. दुर्गा मातेचा हा क्रोध आपल्या जीवावर बेतला आहे. आता बघा, अंबाला तर पाण्याच्या थेंबानेही स्पर्श केला नाहीये. आपण मात्र पाण्यात बुडत चाललोय. आमच्याकडून खूप मोठं पाप झालंय. आम्हाला वाचव माते. आम्हाला माफ कर. ज्यांनी ज्यांनी अंबावर चुकीचे आरोप केले होते ते सगळेजण पाण्यात बुडत होते. हे दुर्गा माते, तू तर दयेचा सागर आहेस. या सगळ्यांना माफ कर. अंबाच्या प्रार्थनेमुळे पुराचं पाणी कमी होतं आणि सगळं पूर्ववत होतं आणि दुर्गा माता साक्षात सिंहावर प्रकट होऊन सगळ्यांना आपलं दर्शन देते. सगळेजण तिच्या समोर हात जोडून उभे राहतात. अंबा, आज केवळ तुझ्या बोलण्यामुळे मी या सगळ्यांना माफ केलं आहे, पण जेव्हा कोणी कुठल्याही स्त्रीवर असे चुकीचे आरोप करतील त्याला मी माझ्या क्रोधाग्नीने भस्म करून टाकेन. तुझ्यावर माझा आशीर्वाद कायम असाच राहील. आता तू तुझ्या पती बरोबर अगदी आनंदात राहा. आता यापुढे तू सुखी आयुष्य जगशील. दुर्गा मातेच्या आशीर्वादाने अंबाचा नवराही आता पूर्ण बरा होतो आणि त्या दिवसापासून सगळेजण अंबाचा आदर आणि सन्मान करू लागले.